आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी दिलासदायक बातमी. 9 एप्रिल 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दामोदर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासदायक बातमी समोर आली आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही आता जुलै महिन्याची पुढील काल्पनिक वेतनवाढ नॅशनल इन्क्रिमेंट देण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. आधी काय होता नियम? यापूर्वी राज्य सरकारच्या नियमानुसार 31 डिसेंबर रोजी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्याची पुढील वेतनवाढ मिळत होती. तसेच 30 जून रोजी निवृत्त होणाऱ्या जुलै महिन्याची काल्पनिक वेतनवाढ मंजूर केली जात होती. मात्र ह्यामध्ये फेब्रुवारी ते मे दरम्यान निवृत्त होणारे कर्मचारी वंचित राहत होते. त्यांना पुढील वेतनवाढ मिळत नव्हती. त्यामुळे त्यांच्या पेन्शनवरही परिणाम होत होता. न्यायालयाचा मोठा निर्णय. या अन्यायकारक परिस्थितीविरोधात दाखल याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही जुलै महिन्याची काल्पनिक वेतनवाढ देणे योग्य आहे. कर्मचाऱ्यांना काय होणार फायदा? ह्या निर्णयामुळे हजारो राज्य कर्मचाऱ्यांना थेट आर्थिक लाभ मिळणार आहे. निवृत्तीपूर्वी एक अतिरिक्त वेतनवाढ मिळेल. त्या वाढीचा परिणाम पेन्शनवरही होणार. ग्रॅज्युटी आणि इतर निवृत्ती लाभामध्येही वाढ होण्याची शक्यता. दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य मिळणार. का महत्त्वाचा आहे का निर्णय? फेब्रुवारी ते मे ह्या कालावधीत मोठ्या संख्येने कर्मचारी निवृत्त होतात. त्यांना वेतनवाढ न मिळाल्यामुळे अनेक वर्ष आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते. आता न्यायालयाच्या ह्या निर्णयामुळे सर्व कर्मचाऱ्यांना समान न्याय मिळणार आहे. वेतनवाढीच्या बाबतीत असलेली विसंगती दूर होणार. पुढे काय? आता राज्य सरकारकडून ह्या निर्णयाची अंमलबजावणी कशी केली जाते याकडे सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. शासनाने लवकरच याबाबत स्पष्ट आदेश GR काढण्याची अपेक्षा आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा हा निर्णय राज्य कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. निवृत्तीचा अगोदर मिळणारी ही अतिरिक्त वेतनवाढ त्यांच्या पेन्शनमध्ये भर घालणार आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल दामोदर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट्स करा. असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. पहा सविस्तर अपडेट.